नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास वसुंधरा टीमने एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे। शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे निर्माल्य जमा करून हे जमा केलेले संपूर्ण निर्माल्य संस्थेच्या तालुका अध्यक्षा निशा खुमकर यांच्याकडे सोपविण्यात आलं। संपूर्ण निर्माल्य जमा झाल्यानंतर जमिनीच्या आत खड्डा करून त्यामध्ये निर्माल्य पुरवून त्यावर प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाच्या हाताने एक झाड लावायचे। निर्माल्य जमिनीत पुरले असल्यामुळे त्याचे आपोआपच खत बनते। याच खतामुळे झाडाची वाढ अतिशय जोरात होऊन पुढच्या वर्षीपर्यंत ते झाड बऱ्यापैकी मोठे होऊ शकते, अशी संकल्पना संस्थेची आहे। याप्रमाणे आगामी काळातील नवरात्रोत्सवात सुद्धा संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे सुद्धा संस्थेच्या वतीने सांगण्यात आले। या उपक्रमामुळे नैसर्गिक पद्धतीने प्रत्येक मंडळाच्या वतीने एक झाड जोपासले जाऊ शकते। त्याचप्रमाणे गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य तलावामध्ये किंवा नदीमध्ये फेकण्यात येते, त्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होतो व पाणी सुद्धा दूषित होते। हे सर्व होऊ नये याकरिता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था महाराष्ट्र कारंजा लाड यांच्याकडून हा उपक्रम राबविण्यात आला। हा उपक्रम राबविण्यासाठी संस्थेच्या प्रदेशाध्यक्षा नीता लांडे, जिल्हाध्यक्षा अर्चना कदम, जिल्हा सचिव शुभदा रेडगे, तालुका अध्यक्षा निशा खुमकर व इतर पदाधिकाऱ्यांनी अतोनात प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान दिले। तुम्ही आम्हाला निर्माल्य द्या, आम्ही तुम्हाला झाड देऊ, असा नारा संस्थेतर्फे लावण्यात आला। एक खूप छान मोहीम अशी यांनी राबवलेली आहे। जे पण निर्माल्य असतात तिथं एक गड्डा करून त्यामध्ये ते निर्माल्य विसर्जित करून म्हणजे बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणून त्यानंतर कंपोज करतात त्याला, आणि त्यावर जो पण मंडळाचा अध्यक्ष असेल ते एक रोप लावणार आहे त्यावर, असं ते प्रसाद म्हणून त्यांनी ते ठरवलं आहे। मॅडमचं मी खूप मनापासून आभार करतो की ते आमच्या मंडळात त्यांनी भेट दिली व ही जी मोहीम आहे ही पूर्ण महाराष्ट्रभर राबवली। तसंच मी मॅमचं धन्यवाद करतो आणि थँक्यू वसुंधरा टीम। विदर्भ न्यूजकरिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा वृत्तांत।